नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले। भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळविल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात मतदान चोर खुर्ची सोड हा नारा घेऊन मशाल रॅली काढत भाजपा पक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। काँग्रेस पक्ष मतचोरी विरोधात सातत्याने लढा देत आहे। मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळविणे, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपाने घोटाळे करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी मशाल मार्चच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले असता 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता राजकमल चौक येथे अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदान चोर खुर्ची सोड हा नारा घेऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला। मशाल रॅलीमध्ये माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, कमिटीचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, महिला शहराध्यक्ष जयश्री वानखडे सह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। भर पावसात राजकमल चौकात मशाली पेटवून भाजपा सरकारसह निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात आला। या दरम्यान अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या तीव्र भावना विदर्भ सिटी न्यूज कडे व्यक्त केल्या। शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून इथं राजकमल चौकात मशाल आणि मेणबत्तीच्या माध्यमातून जे आम्ही प्रदर्शन केलं आहे, जे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांनी जे मतं चोरून केंद्रामध्ये आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनवलं आहे, ते बिलकुल वोट चोरी करून सरकार बनवलेलं आहे। ते आमचे नेते राहुलजी गांधी यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बिलकुल म्हणजे प्रूफ देऊन हे सिद्ध केलेलं आहे। म्हणून आज या सगळ्या वोट चोरांचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग याचा निषेध म्हणून आज इथे राजकमल चौकात प्रदर्शने करण्यात आलेली। धन्यवाद। चला आता निघू। नाही समीर काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याद्वारे संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी मताची चोरी करून हे निवडून आलेले आहेत। एकेका मतदारसंघात 1 लाख वोट त्यांनी बोगस तिथे रजिस्टर केलेले आहे आणि म्हणून वोट चोरी करून मत चोरी करून जे सरकार आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, या सरकारला ताबडतोब बरखास्त करावं आणि जो निवडणूक आयोग ज्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष निवडून येण्यासाठी सर्व प्रयत्न केले, त्या निवडणूक आयोगाला सुद्धा बरखास्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आज अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSY यांनी हा मोठा मशाल मोर्चा इथे काढलेला आहे। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।